आकाशवाणी. मेघना देशपांडे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाचा कोविड रुग्ण बरे होण्याचा दर 94.20%. रिझर्व्ह बँकेचं 5वं द्वैमासिक पतधोरण जाहीर. प्रमुख व्याजदरात कोणताही बदल नाही. नागालँडमधल्या 15 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन आणि भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान पहिला 20 षटकांचा सामना कॅनबेरामध्ये सुरू. आता सविस्तर बातम्या. कोविड-19चे रुग्ण बरे होण्याचं देशातलं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून काल दिवसभरात सुमारे 43,000 रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत 90 लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले असून रुग्ण बरे होण्याचा दर 94.20% आहे. सुमारे 36,500 नवे रुग्ण आढळले असून सलग 27व्या दिवशी एका दिवसातल्या बाधितांची संख्या 50,000पेक्षा कमी राखता आली आहे. देशात सध्या 4,16,082 रुग्ण उपचार घेत आहेत. यापैकी 75% रुग्ण 10 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातले असून त्यामध्ये महाराष्ट्रासह दिल्ली, केरळ, पश्चिम बंगाल, हरियाणा आणि राजस्थानचा समावेश आहे. देशात काल 540 जणांचा कोविड-19मुळे मृत्यू झाला असून मृत्यूदर 1.45% आहे. देशात काल दिवसभरात 11,70,000 चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत करण्यात आलेल्या चाचण्यांची एकंदर संख्या 14,47,28,000 झाली आहे. जलद चाचण्या, तात्काळ विलगीकरण आणि योग्य उपचार यामुळे देशातील रुग्ण बरे होण्याचा दर सातत्यानं वाढत असल्याचं आरोग्य मंत्रालयानं ट्विटमध्ये म्हटलं आहे. चाचण्यांसाठी देशभरात 196 प्रयोगशाळा कार्यरत आहेत. दरम्यान कोरोना संसर्ग आणि त्यासंबंधीच्या आव्हानांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. कोविड-19 लसीच्या चाचण्या विविध टप्प्यांवर असल्याची माहिती पंतप्रधानांनी यावेळी दिली. मास्क आणि सुरक्षित अंतराच्या नियमांचा भंग करणाऱ्यांना शिक्षा म्हणून कोविड केंद्रात सेवा करण्यास सांगणाऱ्या गुजरात उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयानं काल स्थगिती दिली. उच्च न्यायालयाच्या या आदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणं शक्य नसल्याचं सांगत गुजरात सरकारनं या आदेशाला विरोध केला आहे. राज्य सरकारच्या याचिकेत तथ्य आढळल्यानं सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देतानाच कोरोना संदर्भातल्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्याची सूचना गुजरात सरकारला केली. रिझर्व्ह बँकेनं आज द्वैमासिक पतधोरणाचा आढावा जाहीर केला. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत देशाचा विकास दर 0% वर येईल असा अंदाज बँकेनं व्यक्त केला आहे. मात्र पहिल्या तिमाहीतल्या घसरणीमुळे या वर्षाअखेर हा विकास दर उणे 7.5% राहण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे. ग्रामीण क्षेत्र अधिक तेजीत असण्याचा अंदाज आहे. बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी प्रमुख व्याजदरात कोणताही बदल करण्यात आला नसल्याचं जाहीर केलं. आज नौदल दिन आहे. नौदल प्रमुख ॲडमिरल करमबीर सिंह यांनी नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकावर हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. 1971च्या भारत-पाक युद्धाच्या वेळी ऑपरेशन ट्रायडंट राबवताना भारतीय जहाजानं पाकिस्तानच्या 4 जहाजांना जलसमाधी दिली होती. त्या दिवसाची आठवण म्हणून दरवर्षी 4 डिसेंबरला नौदल दिन साजरा केला जातो. देशाच्या सीमांचं निर्भीडपणे रक्षण करणाऱ्या आणि संकट काळात देशातल्या नागरिकांना तत्परतेनं मदत करणाऱ्या नौदलाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. गृहमंत्री अमित शाह आणि माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही नौदलाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण सलग तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांनी भाजपचे संग्राम देशमुख यांचा पराभव केला. ही जागा यापूर्वी भाजपाकडे होती. पुणे शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत आसगावकर विजयी झाले आहेत.
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्येही महाविकास आघाडीनं बाजी मारली असून अभिजित वंजारी यांचा विजय निश्चित आहे. अधिकृत घोषणा बाकी आहे. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात कोणत्याही उमेदवाराला आवश्यक मतांचा कोटा पूर्ण करता आलेला नाही. त्यामुळे दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरू असून पहिल्या पसंतीत अपक्ष उमेदवार किरण सरनाईक आघाडीवर आहेत. हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी सध्या सुरू आहे. 30 केंद्रांवर मतमोजणी सुरू असून 150 जागांपैकी 64 जागांवरचे प्राथमिक निकाल हाती आले आहेत. त्यानुसार भाजपा 47, तेलंगण राष्ट्र समिती 17, MIM 2 जागांवर तर काँग्रेसनं 1 जागेवर आघाडी घेतली आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. या बातम्या आपण न्यूज ऑन AIR ॲपवर देखील ऐकू शकता. ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता. आमचं ट्विटर हँडल @AIR न्यूज पुणे, फेसबुक पेज ऑल इंडिया रेडिओ न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनेलवर. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागालँडमधल्या 15 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन केलं. यावेळी नागालँडचे मुख्यमंत्री निम्फू रिओ उपस्थित होते. 270 किलोमीटर लांबीच्या या रस्त्यांसाठी सुमारे 4,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या रस्ते प्रकल्पांमुळे नागालँडमध्ये रोजगाराला चालना मिळणार असून आरोग्य सेवा पुरवठा जलद गतीनं उपलब्ध होतील. भारतीय उच्चायुक्त कार्यालयाचे प्रतिनिधित्व करणारे शाहनवाज नून हे कुलभूषण जाधव प्रकरणात अधिकृत अधिकारी नाहीत असं भारतानं स्पष्ट केलं आहे. पाकिस्तान त्यांच्यावर दबाव टाकून दुसऱ्या प्रकरणाबरोबर कुलभूषण प्रकरणातही अनधिकृत निवेदन देण्यास भाग पाडत आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ता अनुराग श्रीवास्तव यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली आहे. चीनमधल्या कम्युनिस्ट पार्टीच्या सदस्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी अमेरिकेत प्रवास करण्यावर अमेरिकेतील प्रशासनानं नवीन निर्बंध जारी केले आहेत. यानुसार या सदस्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना केवळ 1 महिन्याचा प्रवासी व्हिसा दिला जाणार आहे. याआधी ही मुदत 10 वर्षांची होती. तसंच कम्युनिस्ट पार्टीच्या सदस्यांना एका वेळच्या प्रवासासाठीच व्हिसा दिला जाणार आहे. हे निर्बंध तातडीनं लागू होणार आहेत. पाकिस्ताननं 1971 मध्ये केलेले अत्याचार भारताला विसरता येणार नाहीत. या अत्याचाराच्या जखमा कायम राहतील असं बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना काल म्हणाल्या. पाकिस्तानचे बांगलादेशातील उच्चायुक्त इम्रान अहमद सिद्दीकी यांच्याबरोबर झालेल्या भेटीवेळी हसीना यांनी हे विधान केलं. बांगलादेशच्या माहिती मंत्रालयानं काल राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2019ची घोषणा केली. नो दुराई आणि फागुन हावे या चित्रपटांना संयुक्तपणे सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला असून नो दुराई या चित्रपटाचे दिग्दर्शक तनीम रहमान अनघशू यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून घोषित करण्यात आलं आहे. नो दुराई चित्रपटानं इतरही अनेक विभागांमध्ये पुरस्कार मिळवले आहेत. राजस्थानमधल्या सुलतानपूरजवळ एक ट्रक आणि बोलेरो गाडी यांच्यामध्ये आज पहाटे झालेल्या अपघातात बोलेरोमधल्या 5 जणांचा मृत्यू झाला. ओलांडून पुढे जाताना ट्रकनं गाडीला समोरून धडक मारल्यानं हा अपघात झाला. सर्व मृत आणि जखमी मध्य प्रदेशातले रहिवासी असून जखमींना सुलतानपूर इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. क्रिकेट. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान पहिला 20 षटकांचा सामना कॅनबेरा इथं सुरू झाला आहे. ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली आहे. 3 सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना येत्या 6 तारखेला तर तिसरा सामना 8 डिसेंबरला होणार आहे. दोन्ही देशांदरम्यान याआधी झालेली 50 षटकांची मालिका यजमान ऑस्ट्रेलियानं जिंकली असून 17 डिसेंबरपासून दोन्ही संघात कसोटी सामने सुरू होणार आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाचा कोविड रुग्ण बरे होण्याचा दर 94.20%. रिझर्व्ह बँकेचं 5वं द्वैमासिक पतधोरण जाहीर. प्रमुख व्याजदरात कोणताही बदल नाही. नागालँडमधल्या 15 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन आणि भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान पहिला 20 षटकांचा सामना कॅनबेरामध्ये सुरू. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पण कोरोनाविरुद्धचा लढा अजून संपलेला नाही. म्हणूनच मास्क वापरा, स्वच्छता पाळा, अंतर राखा
आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी. नमस्कार.